हे आम्ही कदापि सहन करणार नाही. विजय देवणे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाकडूनच बूट फेकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. काल न्यायालयाचं कामकाज चालू असताना राकेश किशोर या वकिलाने घोषणा देत थेट सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात इंडिया आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, देशामध्ये भारतीय जनता पक्ष अराजकता माजवत आहे. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई हे फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि तारा राणीचे विचार घेऊन या देशामध्ये काम करत आहेत आणि अशा एका मोठ्या व्यक्तीला ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावाने पहिला मोठा सन्मान केला, छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून ज्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं, ते गवई साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्यावर प्रेम करणारी या देशातील कोट्यावधी जनता त्यांच्या बरोबर आहे. यासाठी आम्ही इंडिया आघाडीचे लोक एकत्र जमलेलो आहोत. पण एवढंच सांगतो की नरेंद्र मोदी यांनी त्याला फोन केला, पण नाहीये, दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात. एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मलमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात. हा सगळा व्यवहार बंद करा. आज जर बघितलं तर चांगल्या चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुद्धा जोधपूर सारख्या जागेने अटक केलं जाते. भारतामध्ये भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करताय. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. भारतीय जनता पक्ष हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत असून फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. या आंदोलनावेळी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सचिव उदय नारकर, माजी महापौर RK पवार, भारतीताई पवार, DG भास्कर, सुभाष देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, रघुनाथ कांबळे, विशाल देवकुळे, राजू यादव, भूपाल शेट्टे, अनिल घाडगे, अवधूत साळुखे, ध्रुवास कदम, संजय पटकारे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.